चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम. श्रीरामाच्या चरित्राचा विस्तार हा अपरिमित आहे. कित्येक कोटी श्लोक लिहिले तरी ते त्याच्या पुढेही पुरून उरेल. आणि त्याच्या एकेका अक्षरामध्ये महापातकांचा नाश करण्याचं सामर्थ्य. असं हे प्रभू रामचंद्रांचं चरित्र म्हणजे हिंदू संस्कृतीचा गौरवशाली इतिहास. राम म्हणजे रमण, सृष्टीमध्ये रममाण होणारा, सृष्टीच्या कणाकणात रममाण होणारा तो राम. महर्षी वाल्मिकींनी आपल्या अलौकिक प्रतिभेतून लिहिलेल्या या रामायणातून प्रभू रामचंद्रांचं अलौकिक असं दर्शन घडलं. मर्यादा पुरुषोत्तर राम, एक पत्नी एक वचनी, एक वाणी राम, आज्ञाधारक पुत्र राम, रामराज्याचा आदर्श शासक राम, जनमानसावर गारुड करणारं आणि प्रत्येक नात्याच्या आदर्शाची व्याख्या सांगणारं, संस्काराचं बीज मनात निर्माण करणारं असं हे वाल्मिकी रामायण. आणि त्यातूनच प्रेरणेची एक ठिणगी घेऊन या महाराष्ट्र देशी घडलेलं आधुनिक वाल्मिकी म्हणजे ग दि माडगुळकरांनी आपल्या असामान्य प्रतिभेचं लेणं चढवून चित्तवेधक प्रसंगानुरूप शब्दबद्ध केलेलं आणि स्वरगंधर्व सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं गीत रामायण म्हणजे साहित्य विश्वातला एक रत्नजडित दागिनाच आहे अजून. आज कृष्णा कोयनेच्या या पावन संगमावर आणि नुकताच झालेली रामनवमी, हनुमान जयंती याचं पावित्र्य वातावरणात भरून राहिलेलं असताना कराडमधलेच हे कलाकार कराडमधल्याच रसिकांच्या समोर हे गीत रामायण सादर करतायत. हा अगदी अद्भुत योग आहे. आज मला वाटते की कृष्णामाई पण संथ आणखी थोडीशी संथ होऊन हे स्वर ऐकेल आणि तृप्त होऊन पुढे जाईल. तुम्हा सर्व कराडकर रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. महर्षी वाल्मिकींनी आपल्या प्रतिभेच्या बळावर अनेक घटना, अनेक प्रसंग, अनेक स्वभावचित्र, अनेक रंगांच्या छटा निर्माण केल्या, भावभावनांचे अनेक उद्रेक निर्माण केले, सुखदुःखाची एक सुंदर अशी गाथा गुंफली. आणि एवढं करून ते थांबले नाहीत. त्यांनी आपल्या शिष्यांना ते पढवलं आणि मग श्रीरामांच्या राजसूय यज्ञाचा मुहूर्त गाठून हे रामायण गायन करण्यासाठी लवकुशांना त्यांनी अयोध्येला पाठवलं. हे दोन्ही कुमार म्हणजे जणू भावरूपी मानव. त्यांचे फुलांपेक्षाही कोमल असे ओठ विलग झाले आणि त्यांनी गायनाला सुरुवात केली. तेव्हा समस्त पृथ्वी जणू पावन झाली. त्या स्वरांचं पावित्र्य सगळीकडे भरून राहिलं. सप्तसूर नवरसांनी युक्त ते रामचरित्र ऐकताना अयोध्यावासी श्रोते तर तल्लीन झालेच, त्यांच्या नयनांमधून अश्रू वाहू लागले. आणि प्रभू श्रीरामाने हर्षोत्कालाने उठून त्या कुमारांना नंतर मिठी मारली. पण दैव असं की पुत्र आणि पिता दोघांनाही माहिती नव्हतं की हे उभयतांमधलं नातं काय आहे. पण ती एक त्या तेजाची आरती होती. साक्षात तेजाची आरती त्या दोन ज्योतींनी केलेली.